लोकनेते तसेच माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मोफत गणपतीचा शिधा वाटप हा कार्यक्रम दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आला। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जे.एम. म्हात्रे, अरुण शेठ भगत, वाय.टी. देशमुख, रवी पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी शुभेच्छा देताना रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आणि स्वतः ठाकूर साहेबांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या। आज या ठिकाणी सर्वांचे लाडके माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस साजरा होत आहे। वाढदिवस तर पूर्ण वर्षभर होत आहे, आताच पोलीस साहेबांनी सांगितलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं आज वाढदिवस साजरा होत असताना आम्हाला आनंद वाटतोय की असं गोष्ट सांगली जाते, एक नगरीचा राजा होता, मग त्या गोष्टीला सुरुवात होते, तशा पद्धतीत साहेबांचं काम आहे। आज नाही बोललं तर जेव्हापासून आम्ही जाणते झालो आहोत तेव्हापासून रामशेठ ठाकूर साहेबांच्या सानिध्यात म्हणजे काम करत होतो आहोत आणि राहणार आहोत। हे सांगत असताना मला आनंद वाटतोय की रामशेठ ठाकूर साहेब कुणालाही नाही बोलत नाही। याचं उदाहरण त्यावेळेचं अरुण शेठ सांगतील किंवा माननीय आमचे आमदार साहेब सांगतील की प्रत्येकाचा वाढदिवस म्हणजे आमच्या पिढीच्या अगोदरच्या मंडळींचा म्हणजे माझ्यापासून सुद्धा 1-6 असेल तो, तशा पद्धतीचा वाढदिवस सर्वांचा एकदाच यायचा। मग आमच्या सेकंड पल्लीच्या मंडळीने त्यावेळेला विचार केला साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करायचा आहे, पण प्रजेचा आणि राजाचा वाढदिवस एकत्र करता येत नाही, म्हणून तो निमित्त असे की 2 तारखेला आम्ही वाढदिवस त्यावेळेला साजरा करत होतो। साहेबांनी तेव्हाही नाकारलं नाही, त्यांना माहीत होतं कारण ते शिक्षक आहेत आणि शिक्षक लोकांनी शिक्षक लोकांनीच घडवलेली ही पिढी आहे आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला आनंद वाटतोय, चालेल आपण करूया। आणि तेव्हापासून आम्ही वाढदिवस साजरा करत होतो तो 2 तारखेला, पण खरा वाढदिवस त्यांच्या लक्षात होता आजचा हा मौल्यवान दिवस, म्हणजे या दिवशी ऋषीपंचमी होती, शनिवार होता, म्हणजे एकदा आम्हाला सांगितलेली आठवण आहे ते शनिवार होता असं आम्हाला आईने सांगितलेले आहे आणि जननीने जे गोष्ट सांगितलेली असते ती खरीच असते आणि तेव्हापासून म्हणजे त्यांच्या लक्षात होतं। पण प्रत्येक वर्षी म्हणजे गणपती आपल्या कुठेही ते भारतात कुठेही असलं तरी गणपतीला इथं असणार, म्हणजे आपल्याला माहीत आहे शिवाजीनगर गाव आहे, खाडी असेल, नावाखाडी असेल, ही त्यांची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी जरी पनवेल असली तरी पण प्रथम सुरुवात तिथून करायला पाहिजे, म्हणून शिधा वाटप करायचं जे ठरलं ते पहिले आमच्या गावापासून म्हणजे
2 दिवस शिधा वाटप इकडल्या बाजूला कंप्लीट झालेलं आहे आणि आमच्या मंडळी म्हणजे हे गोड धोड दिवस जायला पाहिजे, चांगलं मिळायला पाहिजे असं बोललं जातं. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एक शीत दिधले अन्न कोटी कुळाचे उतरेना. आणि हे उद्धार होण्यासाठी साहेब तुम्हाला गरजच नाही एवढं दान करताय. मी राजकीय भाषण करणार नाही, मी सत्यत्वावर फक्त बोलतोय, 2 मिनटं बोलतोय, कारण या व्यासपीठावर बोलणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. एवढी मोठी दिग्गज मंडळी बसलेली आहेत. मी कुणाचं नाम उल्लेख यासाठी नाही केलं की आमच्या जो टाईम बॉन्ड मिळालेला आहे, म्हणजे टाईम मिळालेला आहे त्याच्यात कटोकटी नको व्हायला म्हणून ह्या मान्यवरांची नावं घेतलेली नाही. पण हे करत असताना आजूबाजूला जी मंडळी असते ते फार महत्त्वाचं असतं. आज नाही बोललं तर जय म्हात्रे साहेब पहिल्यापासून म्हणजे लक्ष्मणासारखी ही जोडी, अगदी वाय.टी. देशमुख साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील, हे त्यांच्या चांगल्या कामात सतत हात देणारे आणि हातबळ वाढवणारी म्हणजे हाताचं बळ वाढवणारी ही माणसं होती. आज एकत्र आली आहेत. आज नाही बोललं तर आनंद वाटतोय की एवढी मोठी माणसं हे चांगलं काम करत आहेत आणि ह्या चांगल्या कामात तुमचा सर्वांचा समाविष्ट आहे. आज रक्तदान सर्वश्रेष्ठ दान जे आहेत 5 दान, त्याच्यात रक्तदान आहे किंवा अन्नदान आहे, बाकी काय सांगत नाही. पण साहेब आजच्या तारखेला हे गरजेचं आहे प्रत्येकाला. म्हणजे मी साई मंदिरावर जे काम करतोय त्याच्यातूनच मी एक सांगतोय की प्रत्येकाला अन्नदान करावं असं वाटतं, पण इच्छा असून सुद्धा सर्वांच्या हातून दान होत नाही. हे दान तुमच्या हातून होते साहेब. दुसरी गोष्ट म्हणजे की स्पष्ट सांगायचं झालं तर साई मंदिरावर काही प्रसाद खायला येतात. म्हणजे मगाशी बोलले कोळीसाहेब बोलले की सर्वांसाठी केलेलं आहे, तर साई मंदिरावर काही प्रसाद खायला येतात, काही भूक आहे म्हणून भुकेसाठी येतात. बरीच लोक ज्यांना भूक आहे, आज जर गोडधोड त्यांच्या घरी, आज 5 दिवस गणपती आहेत आणि जर गोडधोड त्यांच्या घरी झालं, त्यांचे कुटुंबीय, त्यांची छोटी मुलं आपल्याला फार मोठं आयुष्याचं वरदान तुम्हाला करणार आहेत आणि देणार आहेत. अशी तुमच्या आयुष्याची दोरी फार बळकट व्हावी ही साईचरणी प्रार्थना करतो. जास्त न बोलता साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि हे आयुष्य लाभत असताना तुमच्यासारखी सेवा सर्वांसाठी घडत राहो ही साईचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतोय. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सव समिती व रायगड जिल्हा भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शिधा वाटप कार्यक्रम इथे आयोजित केला. त्याकरता उपस्थित लोकनेते, आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांत शेठ ठाकूर साहेब, जय म्हात्रे साहेब, वाय.टी. अतुल पाटील साहेब, अरुण शेठ भगत, या ठिकाणी असलेले सर्व जय म्हात्रे साहेब. मित्रांनो, एक आपण 2च महिन्यापूर्वी हा पूर्ण वर्ष 2 जूनपासून ते पुढच्या 2 जूनपर्यंत रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस हा अमृत महोत्सव वर्ष 75 म्हणून साजरा करतोय. त्याची सुरुवात भजन महोत्सवानी झाली, मध्ये कीर्तन महोत्सव झाला. आता येत्या काळामध्ये आपल्याला या पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी फार मोठे कार्यक्रम या समितीच्या वतीने यायचे आणि त्याची ही सुरुवात आहे की या ठिकाणी आता 10 दिवसापूर्वी आम्ही उरणला नवीन होणाऱ्या एअरपोर्टच्या निमित्ताने नोकरीचं रोजगार मेळावा घेतला. आज शिधा वाटप आहे आणि येत्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये या सर्व राज्याचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गव्हाण जिल्हा परिषदमध्ये आपल्याला गोळा करायचं आहे आणि ते येथील शेठचा वाढदिवस हा या पंचक्रोशीत कधी कोणाचा झाला नसेल असा करणं ही आमची आणि या व्यासपीठाची आणि माझ्या समोरच्या सगळ्यांची जबाबदारी आणि त्याच्याकरता आम्ही रोज काम करतोय. येत्या काळामध्ये आज शिधा वाटपाचा कार्यक्रम आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रत्येकाच्या घरी सर्वसामान्यांना हा शिधा पोचावा ही भावना आहे याच्या मागची आणि गणेशोत्सवानिमित्त गोडधोड सगळ्यांच्या घरी जावं हा एक उदात्त हेतूने आता माझ्या आधीचे वाक्य रवी शेठनी सांगितलं
की रामशेठचं उदारपण सांगायला गेलो तर आज वेळ कमी पडेल. आम्हालाही कमी बॉल दिलेत, लवकर 6 मारा असं सांगितलं आणि लवकर आटपा. कारण आलेली मंडळी 1-1.5 वाजल्यापासून थांबली आहेत. त्यांना आपल्या कार्यक्रमापेक्षा आता त्यांची वेळ फार झाला आहे आणि सगळ्यांना गणेशोत्सव आहेत, 3 दिवसाचे गणपती आहेत. मित्रांनो, रामशेठबद्दल आत्ता एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो अजिंक्यदादांनी बोललेले आता साताऱ्याच्या कार्यक्रमात की राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या प्रकारेने बोलले की पैसे तर सर्वच कमवतात आणि कोणी सोबत जाताना घेऊन जात नाही, पण रामशेठ जेवढं दान करतात एवढं दानशूर माणूस मी महाराष्ट्रात बघितलं नाही, अजितदादा म्हणतात. हेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणालेले आहेत, हेच आम्हाला अनेक केंद्रीय मंत्री म्हणाले. तेव्हा एवढ्या दिलदारपणाच्या आपल्या नेत्याचं 75 वर्ष हे सर्व आपण गोडी गुलाबीनी आपल्या सर्वांच्या मदतीने जोरात करायचं हे आपण या ठिकाणी विनंती करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी थोडंसं वेगळं बोलणार आहे की जगामध्ये 2 गोष्टी पाळल्या जातात. माणूस मोठा कशावरून ठरतो? माणूस हा त्याच्या माणुसकीवरून किंवा मनाच्या मोठेपणावर ठरतो. ज्याच्याकडे जास्तीत जास्त माणुसकीचे गुण आहेत आणि दोष कमी आहेत, असा जो माणूस आहे तो सर्वश्रेष्ठ असतो किंवा श्रेष्ठामध्ये गणला जातो. आणि युरोपी एक दार्शनिक होते, दिवसा कंदील घेऊन फिरायचे आणि समोरून कोणी आले की त्यांच्या समोर कंदील न्यायचे. त्यांना विचारलं राजांनी बोलवून की हे काय वेड्यासारखं चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही? तर मी म्हटले माणसाच्या शोधात आहे. हा आकार प्रकार माणसासारखा असला म्हणजे माणूस होतो असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मानवीय गुण असले पाहिजे म्हणजे तो श्रेष्ठ होतो. मला कळल्यानंतर वाढदिवस आहे रामशेठ रामशेठांचा, तर मी म्हटलं बाबा येतो, मला याचं आहे म्हटलं. कारण यांचा जो जन्म आहे तो हार्डली देश स्वतंत्र झाल्यानंतर 4-5 वर्षानंतरचा जन्म आहे यांचा. आमचं एक भाग्य होतं की त्यावेळेला सगळी आदर्श अशी पिढी आमच्या समोर होती. सगळे आदर्श पाहायला मिळायचे. सगळी पिढी अशी त्याग, विश्वास, कष्ट याच्या जीव की हे सर्व देशासाठी करण्यासाठी तयार असायचे. पाहिजे तो त्याग करायला तयार असायची. आणि त्याच काळात कर्मवीरांनी शिक्षण संस्थेचा शैक्षणिक संस्थेचा प्रसार सुरू केला होता. प्रायमरी स्कूल्स निघालेले होते, कॉलेजेस सुरू झालेले होते. हा जो काळ आहे या काळामध्ये ते कमवाशिकामध्ये म्हणजे खडी फोडण्याच्या कामावरती होते कर्मवीरांच्या इथे. आणि तिथे खडी फोडून मजुरी करून स्वतःचं शिक्षण पूर्ण करत होते. आणि आज या श्रमाला जगभरातून पार केलं जात आहे. परंतु श्रमाशिवाय माणूस कधी मोठा होत नाही. रामशेठांकडे दुसरी एक गोष्ट पाहिली तर त्यांचा साधेपणा आहे. सर्व काही असून जो साधा राहतो तोच राहतो जो सुसंस्कृत आहे. एक पाश्चिमात्य बोवी म्हणून एक तत्ववेत्ते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सर्वात सुसंस्कृत माणूस कोण? जो साधा आहे आणि विचारसरणी त्याची उच्च आहे. हे त्यांच्याकडं मला पाहायला मिळतं. त्यांनी रयेच्या पार अगदी पडेल ते काम, मिळेल तो दाम अशा ह्याच्यामध्ये ते तयार झालेले आहेत. आम्ही मला वाटतं 70, 72, 74चा जो दुष्काळ पाहिला त्याच्यामध्ये विलो सुकडी खाऊन आम्ही राहिलेली माणसं आहोत सगळी. आज जे रूप दिसतंय ते त्यावेळेला नव्हतं. पण जो आदर्श आहे त्यांच्यासमोर आणि त्या आदर्शाचं एक उदाहरण देऊन मी तिकडं थांबतो. मी हिमालयामध्ये गेलो होतो, दार्जिलिंग वगैरे केलं आणि पुढे मग हिमालय दर्शनासाठी, हिमालय म्हणजे फार उत्तुंग असा फार मोठा पसारा आहे त्याचा. आणि ज्यावेळेला आपण त्याच्याकडे पाहतो, त्या शिखरांकडे पाहतो, त्यावेळेला आपल्या छोटत्वाची जाणीव होते. आपण किती छोटे आहोत.
एक देश किती छोटा आहे. सागराचं पाणी जर जिथं 75% 80% या जगात असेल, असे जे उपग्रह आहेत ते अनेक आहेत. अशा उपग्रहाचं मिळून एक हे बनतं, आकाशगंगा बनते. आणि अशा आकाशगंगेमध्ये हजारो उपग्रह आहेत. मग त्या सगळ्याचा विश्वाचा विचार केला तर आपलं अस्तित्व किती छोटं आहे. तरी पण मी रामशेटांना एक डोंगरासारखा माणूस मानतो. कारण जो डोंगरात ऊन, पाऊस, थंडी सगळं काही झेलतो, पण देताना काय देतो तो? ऊन देत नाही, सावली देतो. त्याच्याजवळ आलेली झाडं असतात, तिथं कुणीही गेलं तर सावली मिळते. तिथं गेलं की सौंदर्य मिळतं, तिथं गेलं की फळं मिळतात, तिथं गेलं की पाणी मिळतं, जलाशय असं पसरलेलं असतं. आणि अशी जी माणसं आहेत ते जगामध्ये दुर्मिळ असतात. केवळ एवढ्यासाठी अशा या डोंगरासारख्या व्यक्तीला नमस्कार करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलो. आणि मला एकदम छान वाटलं, आनंद वाटला. माझा एक कार्यक्रम होता पंढरपूरचा, तो कॅन्सल केला. आणि आज शेठजींना किमान शुभेच्छा द्याव्या, कारण असा रे पुत्र आम्हाला भेटणं दुर्लभ आहे, म्हणून मी इथपर्यंत आलेलो. थँक्यू, धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. मूळ जन्म दिवस जो आहे ऋषीपंचमीचा, त्या ऋषीपंचमीच्या दिवशी आपण इथं मोफत गणपती शिधा वाटप करत आहोत. खरं ताई आता म्हणतील की अरे गणपती तर सुरू झाले आणि आता काय वाटतंय. तर गणपती होते काल, आणि कालच्या जी परवा 2 दिवस जिथे जन्म झाला त्या नाऱ्याला, खाडी व शिवाजीनगरला वाटप झालं. आणि त्या गौरी उद्या परवा आहेत ना, मग गौरी गणपतीच्या आता आपल्याला बाकी जन्म येत आहे. गणपती आणि गौरी केलं तर पिळवे नाही ना, तर तशा प्रकारे आज ही गौरगणपतीचं वाटप आपल्या इथं चितम साखर आहे, रवा आहे, तूप आहे, गूळ आहे, मैदा आहे आणि आता आहे. अशा या सर्व याच्यातून ही गौरी गणपतीचं आपलं जेवण जे आहे त्याच्यामध्ये का ती थोडंसं गोड द्यावं अशा मनानं इकडं झालेलं आहे. त्या निमित्तानं इथं उपस्थित झाले माझे मित्र रेच्या नंदीकडून सहकारी माननीय प्राध्यापक कदम साहेब, त्याचबरोबर आपल्या इथले आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर, तरुण शेठ भगत, भाजप प्रदेश सदस्य, माजी नगराध्यक्ष आणि आपले ज्येष्ठ नेते जयम भातवे, अतुल पाटील, वैद्य देशमुख, शेंगरी, सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो. खरं तर मला कल्पना होती की पाऊस नसला तर बरं होईल, मग आपल्याला त्याच्यामध्ये विघ्न येणार नाही, चांगल्या प्रकारे होईल. आणि देवाने कृपा केलेली आपल्यावर आणि पाऊस दुपारनंतर थांबलेला आहे आणि शुभ शकून आहे. आणि त्या दृष्टीनं सर्वांना आपल्याला तिथं जे काही रवा, तूप, चणा डाळ, मैदा जे काही मिळते, साखर हे मिळणार आहे. कुणीही घाई गडबड करू नये. नांदेड जायचं घ्यायचं आहे आपल्याला 6 वाजेपर्यंत नाही, 7-8 वाजले तरी हे चालू राहणार आहे. त्यामुळे कुणीही घाई करायची गरज नाही आहे. आपला सर्वांचा आशीर्वाद मला फार महत्त्वाचा आहे, मोठा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला हा आशीर्वाद असाच राहावा अशी आमची इच्छा आहे. रवी पाटील यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे साधारणतः आपल्याला जास्तीत जास्त आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत जे काही जास्तीचं येता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करेन. आमचे कदम साहेबांनी सांगितलं, कर्मवीर अण्णांचा आम्हाला आदर्श मिळाला आहे, गदाधर दोघस साहेबांचा आदर्श मिळाला आहे आणि माझे माताजी, पिताजी यांचा शुभ आशीर्वादाखाली ही आतापर्यंत जे काही करताय तितकं केलेलं आहे, याच्या पुढेही करण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्हाला सर्वांना आज इथं आल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.